कल्याण में आरटीओ विभाग ने रैपिडो वाहनों पर बड़ी कार्रवाई की है। कुल 46 वाहनों के खिलाफ कार्रवाई करते हुए महात्मा फुले पुलिस स्टेशन में रैपिडो कंपनी के संचालकों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। आरटीओ का आरोप है कि रैपिडो बिना किसी प्रकार की अनुमति से वाहनों का संचालन कर रही है, जिसके आधार पर कंपनी के खिलाफ ये कार्रवाई की गई है। आइए सुनते हैं इस कार्रवाई को लेकर आखिर क्या कुछ कहना है उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल का। उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण मार्फत रॅपिडो या बाईक टॅक्सी ॲग्रिगेटरवर परवा दिवशी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरील कंपनीच्या आत्तापर्यंत 47 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली होती। तसेच कंपनीला वारंवार नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या होत्या, पण कंपनीकडने कोणताही परिवहन आयुक्त कार्यालयाकडे कंपनीने कोणताही परवाना घेतलेला नाही आहे। तसेच कंपनीने आत्तापर्यंत इलिगलपणे ॲपच्या माध्यमातून बाईक टॅक्सी चालवलेली आहे। कंपनीकडे कोणतेही इलेक्ट्रिक संवर्गातील बाईक्स नाही आहेत, साध्या बाईक ते चालवतात आणि तसेच मोटार वाहन कायद्याच्या इतर अनेक तरतुदींचे उल्लंघन केलेले आहे आणि शासनाकडून कोणताही विहित परवाना घेतलेला नाही आणि महसुली नुकसान केलेलं आहे। त्यामुळे रॅपिडो कंपनीच्या संचालकावर महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे कल्याण आरटीओ तर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।